नमस्कार. कधीतरी असा विचार आलाय का मनात की आकाशात दिसणारे हे ढग म्हणजे फक्त पाण्याची वाफ नाहीये, तर त्यामागे एक संपूर्ण विज्ञान दडलेलं आहे. चला, आज आपण या ढगांच्या दुनियेत एक असा प्रवास करूया जो आपला आकाशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. कधीकधी हे ढग एकदम शांत, जणू काही कापसाचे गोळेच, तर कधी एकदम काळेकुट्ट होऊन वादळाची सूचना देतात. पण ह्या प्रत्येक रूपामागे एक गोष्ट दडलेली आहे. खरं तर हे ढग आकाशातल्या हवामानाचे संदेशवाहक आहेत आणि आज आपण त्यांचीच भाषा शिकणार आहोत. तर आपला हा प्रवास कसा असणार आहे? आपण सुरुवात करणार आहोत थेट आकाशाच्या सर्वात उंच थरापासून आणि मग हळूहळू टप्प्याटप्प्याने जमिनीकडे येऊ. प्रत्येक टप्प्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ढगांना भेटणार आहोत आणि त्यांची ओळख करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया वर्गीकरणापासून. तर आपला पहिला थांबा आकाशाचं वर्गीकरण. जसं आपण पुस्तकातली वेगवेगळी प्रकरणं वाचतो तसंच शास्त्रज्ञ हवामान समजून घेण्यासाठी ढगांचे प्रकार ठरवतात. चला, आपणही या आकाशाच्या पुस्तकाचं पहिलं पान उघडूया. आता इकडे लक्ष द्या. हा आहे आपल्या आजच्या प्रवासाचा नकाशाच म्हणा ना. ढगांना त्यांच्या उंचीनुसार 3 मुख्य भागांमध्ये विभागलं जातं: उंच, मध्यम आणि जमिनीलगतचे. जसं जसं आपण या प्रवासात खाली उतरू तसं तसं आपल्याला प्रत्येक स्तरावर वेगवेगळे ढग भेटत जातील. आणि हे वर्गीकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकारलेलं आहे बरं का. या तक्त्याकडे बघा. यात प्रत्येक उंचीवर कोणते ढग आढळतात त्यांची नावं दिली आहेत. म्हणजे बघा, 7000 मीटरच्या वर सिरस ढग दिसतात, तर 2000 मीटरपेक्षा कमी उंचीवर क्युम्युलससारखे ढग तयार होतात. प्रत्येक उंचीची आपली एक वेगळी खासियत आहे. चला तर मग सुरू करूया आपला प्रवास थेट आकाशाच्या शिखरावरून, म्हणजे 7000 मीटर उंचीवरच्या दुनियेतून, जिथे इतकी थंडी असते की सगळं काही नाजूक आणि बर्फाळ असतं. जरा विचार करा, इतक्या उंचीवर तापमान इतकं खाली असतं, म्हणजे अगदी शून्याच्याही खाली. त्यामुळे तिथं पाण्याची वाफ थेट बर्फाच्या छोट्या छोट्या कणांमध्ये बदलते आणि म्हणूनच इथले ढग पिसांसारखे हलके, पातळ आणि पारदर्शक दिसतात. या उंच कुटुंबातना 3 खास सदस्य आहेत. पहिले म्हणजे सिरस ढग, जणू काही कोणीतरी आकाशात पांढरी पिसं उधळली आहेत. दुसरे आहेत सिरोस्ट्रेटस. हे एका पातळ चादरीसारखे पसरतात आणि त्यांच्यामुळेच आपल्याला चंद्रसूर्याभोवती ते सुंदर गोल कडं दिसतं, ज्याला आपण तेजोमंडळ म्हणतो. आणि तिसरे सिरोक्युम्युलस, जे समुद्राच्या लहान लाटांसारखे दिसतात. बरं, आता त्या बर्फाळ दुनियेतून थोडं खाली उतरूया. आता आपण आलोय वातावरणाच्या मधल्या थरात, जिथे बर्फ आणि पाणी एकत्र पाहायला मिळतं. आता या मधल्या थराची गंमत काय माहितीये? इथे बर्फाचे कण आणि पाण्याचे थेंब दोन्ही एकत्र असतात आणि याच मिश्रणामुळे इथले ढग वरच्या ढगांपेक्षा थोडे जाडसर आणि कमी पारदर्शक वाटतात. इथे आपल्याला 2 मुख्य प्रकारचे ढग भेटतात. ऑल्टोक्युम्युलस हे कसे दिसतात तर जणू काही आकाशात कापसाच्या बोळ्यांची रांगच लावलीये. आणि दुसरे ऑल्टोस्ट्रेटस, हे तर अख्खं आकाश एखाद्या राखाडी चादरीने झाकून टाकतात, ज्यामुळे सूर्यप्रकाश पण कमी होतो आणि दिवस असूनही थोडं अंधारलेलं वाटतं. आणि आता आपण पोचलोय आपल्या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात, म्हणजे जमिनीलगतच्या ढगांच्या जगात. हे ढग आपल्या सगळ्यात जवळचे आहेत आणि आपल्या रोजच्या हवामानावर त्यांचा थेट परिणाम होतो. इथे आपल्याला भेटतात स्ट्रॅटस ढग, जे अगदी धुक्यासारखे वाटतात. मग येतात स्ट्रॅटोक्युम्युलस, जे राखाडी रंगाच्या ढिगाऱ्यांसारखे दिसतात. आणि हो, आपल्या सगळ्यांचे आवडते क्युम्युलस ढग. आठवतंय, लहानपणी आपण नेहमी याच ढगांचं चित्र काढायचो. पांढरे शुभ्र कापसाचे गोळे, जे स्वच्छ आणि छान हवामानाचं प्रतीक आहेत. आतापर्यंत आपण शांत, सुंदर ढगांबद्दल बोललो, पण आता वेळ झालीये त्या ढगांना भेटायची, जे पाऊस, विजा आणि गडगडाट घेऊन येतात. चला तर जरा वादळी ढगांच्या दुनियेत शिरूया. इथे 2 मुख्य खेळाडू आहेत. एक आहे निम्बोस्ट्रॅटस, जो संततधार पावसासाठी ओळखला जातो, म्हणजे ती रिमझिम असते ना, ती यांच्यामुळे. आणि दुसरीकडे आहे क्युमुलोनिम्बस. हा तर ढगांचा राजा आहे. मुसळधार पाऊस, विजा, गडगडाट सगळं काही हाच घेऊन येतो. ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, एक साधासुधा दिसणारा, चांगल्या हवामानाचा संकेत देणारा क्युम्युलस ढग हळूहळू वरवर वाढत जातो आणि मग त्याचं रूपांतर होतं एका महाकाय शक्तिशाली क्युम्युलोनिम्बस ढगात. म्हणजे शांततेकडून थेट वादळाकडे होणारा हा प्रवास आहे. डावीकडच्या चित्रात बघा, हा क्युम्युलोनिम्बस ढग किती उंच वाढलाय, जमिनीपासून थेट वातावरणाच्या वरच्या थरापर्यंत. आणि त्याच्या आत काय चाललंय ते उजवीकडचं चित्र दाखवतंय. विजेच्या निर्मितीची सगळी प्रक्रिया इथेच सुरू होते. तर मग ही वीज तयार होते तरी कशी? चला, एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. ढगात जे जोरदार वारे वाहतात ना, ते धन आणि ऋण प्रभारांना वेगळं करतात.
मग काय होतं, धनप्रभार जातो ढगाच्या वरच्या बाजूला आणि ऋणप्रभार येतो खाली. आणि जेव्हा हा फरक खूप जास्त होतो तेव्हा निसर्ग तो बॅलन्स करण्यासाठी एक विजेचा प्रचंड लोळ जमिनीकडे पाठवतो आणि तीच असते वीज. तर या प्रवासानंतर आता जेव्हा आपण पुढच्या वेळी आकाशाकडे बघू तेव्हा आपल्याला फक्त पांढरे ढिगारे नाही दिसणार, आपल्याला त्यांची ओळख पटेल. ते पिसांसारखे सिरस आहेत की कापसासारखे क्युम्युलस की मग वादळाची वर्दी देणारे क्युम्युलोनिम्बस. आता हा विचार मनात येतो की या ढगांच्याही पलीकडे आकाश आपल्याला अजून काय काय सांगू पाहत असेल.